नमस्कार. पंचायत आपल्या सर्वांची आवडती सिरीज. तिचं चौथं पर्व नुकतंच आलंय प्राईम व्हिडिओवर. हो, 24 जूनला आलंय ते. बरोबर. आणि आपल्याकडे ना याचा एक सविस्तर रिव्ह्यू लेख आहे, म्हणजे अगदी सुरुवातीच्या प्रतिक्रिया आणि विश्लेषण सगळं आहे त्यात. तर आज आपण याच रिव्ह्यूच्या मदतीने जरा समजून घेऊया की या चौथ्या पर्वात नेमकं काय खास आहे, काय चुकलंय आणि प्रेक्षकांना एकंदरीत कसं वाटलं हे पर्व. नक्कीच. चला बघूया. म्हणजे लेखात जी सगळ्यात आधी समोर येते ते म्हणजे अभिषेकचं यश. कॅटमध्ये 97%. हो, हे खूपच मोठं यश आहे त्याच्यासाठी. आहे ना. आणि दुसरीकडे अभिषेक आणि रिंकी त्यांच्या नात्याला पण आता एक स्पष्ट वळण मिळालंय. म्हणजे दोघांनी प्रेम व्यक्त केलंय शेवटी. हो, ती एक चांगली गोष्ट आहे वैयक्तिक पातळीवर. पण यामुळे की नाही एक मोठा प्रश्न तयार होतो की अभिषेक आता फुलेरा सोडणार का? म्हणजे सिरीजच्या मूळ सेटअपवरच याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि त्याच वेळी गावात दुसरीकडे काय म्हणतात त्याला, राजकीय भूकंप झालाय. क्रांतीदेवी निवडणूक जिंकल्यात. हो, मंजू देवींना हरवून. अगदी. आणि प्रधानजींसाठी हा खूप मोठा धक्का आहे. म्हणजे रघुबीर यादव त्यांचं पात्र खूप दुःखी दाखवलंय. म्हणजे एका बाजूला हे सगळं वैयक्तिक यश, प्रेम आणि दुसरीकडे ही राजकीय उलथापालत. मोठी इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. पण रिव्ह्यूनुसार काही गोष्टी अजूनही लोकांना आवडतात, बरोबर? म्हणजे अभिनय वगैरे. हो, नक्कीच. कलाकारांचा अभिनय है ना, तो या पर्वाचा खरंच मजबूत आधारस्तंभ आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांनी तर नेहमीप्रमाणेच कमाल केलीये. पण त्याचबरोबर सुनीता राजवर म्हणजे क्रांतीदेवी, फैजल मलिक, चंदन रॉय, अशोक पाठक या सगळ्यांनीच पात्रांना एक छान भावनिक खोली दिली आहे. आणि अभिषेकचं यशाचे क्षण किंवा गावकऱ्यांमधलं ते इमोशनल मोमेंट्स, त्यामुळे सिरीजचा आत्मा कुठेतरी टिकून आहे असं वाटतं. हे ऐकून बरं वाटलं. पण मला वाटतं रिव्ह्यूमध्ये असंही म्हटलंय की सगळंच काही आलबेल नाहीये, काही उणिवाई आहेत. अगदी बरोबर. रिव्ह्यूमध्ये काही महत्वाच्या त्रुटींवर बोट ठेवलं आहे. सगळ्यात मोठं म्हणजे जो नेहमीचा हलका फुलका विनोद असतो पंचायतचा, हो, तो त्याचा USP आहे. तो या पर्वात खूप कमी झालाय. म्हणजे चाहत्यांना ती विनोदाची कमी जाणवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कथेचा वेग. तो थोडा मंदावल्यासारखा, म्हणजे काही ठिकाणी रेंगाळल्यासारखा वाटलं. ड्रॅग झाल्यासारखं. अच्छा. आणि पूर्वीच्या पर्वांसारखे ते एकदम उत्सुकता वाढवणारे ट्विस्ट ते कमी होते या पर्वात. आणि जी सर्वात मोठी टीका झाली आहे ती म्हणजे राजकारणावर दिलेल्या गरजेपेक्षा जास्त फोकसवर. म्हणजे निवडणुकीचं कथानक एवढा वाढवलं की सिरीजचा जो मूळ साधेपणा आहे, तो गावरान फील, तो कुठेतरी हरवला असं वाटतंय. हो, असं अनेकांना वाटतंय. म्हणजे या राजकीय पैलूने कथेला एक सिरियस टोन दिला नक्कीच, पण त्यामुळे प्रेक्षक विभागले गेलेत असं दिसतंय. अच्छा, म्हणजे राजकारणाच्या एंट्रीने सिरीजचा बाजच बदलला असं म्हणता येईल का? मग समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? म्हणजे यात काही वेगवेगळी मतं आहेत का? हो, नक्कीच. प्रतिक्रिया बऱ्याच मिश्र आहेत. म्हणजे बघा, टाइम्स ऑफ इंडियाने 3.5 रेटिंग दिलंय. त्यांच्या मते सिरीज अजूनही साधी आणि प्रामाणिक आहे. ओके. पण इंडियन एक्सप्रेसने फक्त 2.5 रेटिंग दिलेत. त्यांचं म्हणणं आहे की सिरीजचं हृदयच हरवलंय आणि राजकारण खूप जास्त झालंय. अरे बापरे, फरक आहे रेटिंगमध्ये. हो. आणि 123telugu.comने 2.75 रेटिंग दिलंय. त्यांनी म्हटलंय की पर्व पाहण्यासारखं आहे, पण तो जो इमोशनल कनेक्ट असतो ना, तो कमी आहे. सोशल मीडियावर पण तसंच आहे. काही जण कौतुक करतायत, वर्थ गिव्हिंग इट अ बिंज वॉच वगैरे म्हणतात, तर काही जण म्हणतात की पूर्वीची एनर्जी आणि विनोद मिस करतोय. या मिश्र प्रतिक्रिया खरंच विचार करायला लावणार आहेत. म्हणजे एका सिरीजवर एवढी वेगवेगळी मतं. अगदी. आणि यातूनच दिसतं की एखादी यशस्वी सिरीज जेव्हा पुढे जाते तेव्हा तिचा मूळ गाभा टिकवणं हे किती मोठं आव्हान असतं. म्हणजे हे जे राजकीय कथानक आलं त्यामुळे काही प्रेक्षकांना तो वाढलेला तणाव आवडला असेल, तर काहींना तो जुना साधासुधा गाव आणि तिथल्या गमती जमती हव्या होत्या. बरोबर. ती साधेपणाची ओढ जास्त आहे काही प्रेक्षकांमध्ये. तर मग एकूणच या रिव्ह्यूनुसार पंचायत पर्व 4 मध्ये अभिषेकचं यश आहे, राजकीय नाट्य आहे, दमदार अभिनय आहे, या जमेच्या बाजू. हो. पण दुसरीकडे विनोद कमी झालाय, कथेची गती मंदावलीये आणि राजकारणाचा अतिरेक झालाय, यावर नाराजी आहे. अगदी. लेखाचा अंतिम निष्कर्ष पण तोच सांगतो की जे चाहते पात्रांशी भावनिकरित्या जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हे पर्व बघण्यासारखं आहे.
कारण काही महत्वाचे कथाभाग पुढे सरकतात. पण जे लोक त्या मूळच्या हलक्या फलक्या विनोदी वातावरणाची अपेक्षा करत आहेत त्यांनी अपेक्षा थोड्या कमी ठेवायला हव्यात. हे पर्व भावनिकदृष्ट्या ठीकठाक असलं तरी एकंदरीत अनुभवात थोडा चढउतार जाणवतो आणि रिव्ह्यूचं मत आहे की हे कदाचित आत्तापर्यंतचं सर्वात कमजोर पर्व ठरू शकतं. अच्छा, सर्वात कमजोर पर्व. ठीक आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय, ज्याचे संकेत रिव्ह्यूमध्ये पण आहेत थोडेसे. अभिषेक कॅट पास झालाय, मग तो खरंच फुलेरा सोडणार का? हां, कळीचा मुद्दा आहे पुढच्या पर्वासाठी. आणि क्रांतीदेवीच्या विजयाने गावातलं राजकारण कसं बदलेल, लोकांचे संबंध कसे बदलतील, आणि या सगळ्या बदलांमध्ये फुलेराचं भविष्य नेमकं कशावर ठरेल? तो जो त्याचा साधापणा आहे त्यावर, की ही जी तथाकथित प्रगती किंवा बदल होतोय त्यावर? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच. फुलेरा कोणत्या दिशेनं जाणार हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.